आणि यानंतर एक धक्कादायक बातमी सविस्तर पाहूया। लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरूच असल्याचं उघड झालंय। भारताचा भूभाग असलेल्या प्रदेशातील पँगॉंग लेकवर चीनने घुसखोरी करत पूल बांधलाय। प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ असलेल्या पुलावरून काही प्रमाणात वाहतूकही सुरू झाली आहे। 400 मीटर लांबीच्या या पुलामुळे चीनला या सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण काठावरून सैन्याची जलद हालचाल सहज शक्य होणार आहे। पुलामुळे दोन्ही काठांवरील प्रवासाचं अंतर 50 ते 100 किलोमीटरने कमी झालंय आणि त्यामुळे चीन वेगाने भारतीय सीमेवर सैन्य आणून उभं करू शकतो। भारताच्या उत्तर सीमांवरती आणि आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये चीनने हळूहळू हालचाली सुरू केलेल्या आहेत। पँगॉंग लेकवरती चीनने एक पूल उभारल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय आणि या पुलामुळे 50 ते 100 किलोमीटरचं अंतर कमी झाल्याचं कळतंय। भारताचा भूभाग असलेल्या प्रदेशातील पँगॉंग लेकवर चीनच्या घुसखोरीचे पुरावे आता समोर आलेत। एक पूल बांधला गेलाय, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ हा पूल बांधला गेलाय आणि या पुलावरून काही प्रमाणात आता वाहतूकही सुरू झाली आहे। राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत चिंताजनक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।